तर आता या सगळ्यामध्ये एनडीए किंवा भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमारांचा पक्ष यांचं जे एकत्रित अलायन्स आहे, ते थोडेसे सत्तेत पण होते. त्यांच्याकडे एक संघटनात्मक बांधणी आहे. नितीश कुमार स्वतःही हुशार आहेत, मुरब्बी आहेत आणि त्यामुळे त्यांची रचनात्मक बांधणी चांगली असल्यामुळे, त्यांच्याकडे ऑर्गनाइज्ड स्वरूपाचं सगळं नेटवर्क असल्यामुळे, आज त्यांचं जागा वाटप थोडं लवकर जाहीर झालं. त्याच्यात काही ज्याला हिंदीत मनमुटाव किंवा नाकदुऱ्या काढाव्या लागल्या असं काही झालं नाही. कारण नितीश कुमारांचा फेस त्यांनी दाखवूनच आधीच निवडणुका लढल्यात यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्षाने. प्रसंगी जास्त आमदार आले तरी त्यांना करू असंही म्हटलं होतं पूर्वी. ते पाळलंही होतं. त्यामुळे अशा प्रकारची रचना असल्यामुळे त्यांचं पटकन झालं जागा वाटप आणि त्याच्यात काही कुरबुरी आहेत असं समोर आलं नाही. अंतर्गत असू शकतात पण समोर आल्या नाही. जे परसेप्शनचा भाग आहे तो. आणि महागठबंधन किंवा जी इंडिया आघाडीतले सगळे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये मी म्हणजे दिल्लीत काम केलं टेलिव्हिजन चॅनल्ससाठी त्यालाही आता 20 वर्ष होऊन गेली. तर म्हणजे 20 वर्ष होऊन 2006 ला सोडलं टीव्ही समजा. तर 20 एक वर्ष झाली. तेव्हा जी अ, बिहारमध्ये अवस्था होती काँग्रेस पक्षाची त्यात काही फार सुधारणा नाही झाली. म्हणजे जवळपास लोकसभेच्या 40 जागांपैकी 4 जागा देतील किंवा विधानसभेच्या 200 जागांतल्या 20 देतील. म्हणजे या पद्धतीने जर काँग्रेससारख्या 125, 130, 140 वर्ष जुन्या पक्षाला जागा वाटपात तेजस्वी किंवा लालू प्रसाद म्हणजे पूर्वी लालू प्रसाद आता त्यांचे चिरंजीव यांच्याकडे मनधरणी करून जागा पदरात पाडाव्या लागत असतील. 20, 30, 25 असं तर काय अवस्था आहे त्या पक्षाची? आणि आज अनेक लोक काँग्रेसमधले, बिहारमधले आमचे मित्र, पत्रकारितेतले, राजकारणातले सांगतात काय, की जर काँग्रेस स्वतःच्या पायावर उभी राहिली नाही आणि स्वतः निवडणुका लढली नाही, तर ती वाढणार नाही तिथे. आणि आत्ताच्या निवडणुकीत तेच होतंय, की ते तेजस्वींच्या बरोबर लढतात. तेजस्वींनाच त्यांनी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून मान्य केलंय आणि ते करताना तेजस्वी यादव किंवा लालू प्रसाद यादव इतके हुशार राजकारणी आणि स्थानिक माहिती त्यांना इतकी जास्ती आहे, की ते शक्यतो पडणाऱ्या जागा स्वतःकडे घेत नाहीत. म्हणून एकीकडे लढताना जास्ती लढले तरी स्ट्राईक रेटही त्यांचा जास्ती असतो. आणि हे वेळोवेळी दिसून आलं. तुम्ही मागच्या बिहार निवडणुकांचे निकाल बघा, जागा बघा आणि मग काँग्रेसला ते काय देतील, पदरात माप टाकतील ते घ्यावं लागतं. आणि त्यामुळे काँग्रेस इथे दुबळे राहिले आणि तीच परिस्थिती त्यांची काही प्रमाणात युपीमध्ये होत होती. आता पहिल्यांदा काँग्रेस लोकसभेमध्ये जे एकदम 99 ला आले, आधी 45 मध्ये गेले होते सगळे विरोधी पक्ष. त्याचं कारण ते स्वतःच्या पायावर जर उभे राहिले तर ते थोडेसे पुढे येतील. ते मुलायम सिंगांच्या बरोबर, त्यांच्या मुलाच्या मुलाबरोबर, लालू प्रसादांबरोबर, तेजस्वींच्या बरोबर राहिले, तर त्यांची भूमिका ही सपोर्टिंग ॲक्टरचीच राहील. ते मेनस्ट्रीमला येणार नाहीत. आणि तीच परिस्थिती आज बिहारमध्ये. हे झालं मोठं राजकारणाचं.